सिमला येथे झालेल्या 10व्या नॅशनल आईस स्केटिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या जान्हवी चोरडिया हिने विविध पदके पटकावली। जान्हवी पुण्यात सध्या ईगल स्केटिंग क्लबमध्ये अजय तावरे यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण घेत आहे। तसेच तिला आनंद यादव यांचेही मार्गदर्शन लाभत आहे। तिच्या प्रखर इच्छा आणि जिद्दीच्या जोरावर सिमला येथे झालेल्या स्केटिंग नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये 500 मीटरमध्ये सिल्वर पदक, 1000 मीटरमध्ये ब्रॉन्झ पदक आणि रिलेमध्ये सिल्वर पदक मिळाले आहे। जान्हवी चोरडिया गेले 2 वर्ष माझ्याकडे स्केटिंग शिकत आहे। गेले 2 वर्ष ती आईस स्केटिंग शिमल्यामध्ये चॅम्पियनशिपला जाते। मागच्या वर्षी तिला स्टेट चॅम्पियनशिपला एक सिल्वर मेडल होतं, सिल्वर एक गोल्ड मेडल होतं। त्याच्यानंतर यावर्षी ती नॅशनलला सिलेक्ट झाली। यावर्षी तिला रिले रेसला एक सिल्वर मेडल आलेलं आहे। 1000 मीटर रेसमध्ये लॉंग डिस्टन्स ट्रॅकवरती तिला ब्रॉन्झ मेडल आहे आणि 500 मीटर शॉर्ट डिस्टन्समध्ये तिला एक सिल्वर मेडल आहे। जान्हवी चोरडिया सकाळी 5:30 वाजता उठून रोड प्रॅक्टिस करते। सूस रोडवरती आमचा रोड प्रॅक्टिसचा सकाळचा कार्यक्रम असतो। सकाळी तिचे आई वडील तिला सकाळी 5:15 वाजता घेऊन येतात। 1 ते 1.5 तास तिचं ट्रेनिंग असतं सकाळचं। त्याच्यानंतर ती स्कूलमध्ये जाते। संध्याकाळी 6:30 ते 8 वाजेपर्यंत ती आरण्येश्वर इंग्लिश मीडियम स्कूल सरकारनगर येथे ट्रेनिंग करते रिंग प्रॅक्टिसची। त्याच्या आधी तिचा अर्धा तास फिटनेस घेतला जातो। त्याच्यानंतर तिचं ऑन स्केट ट्रेनिंग होतं 1 तास। त्याच्यानंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज। जान्हवी पुढच्या वर्षीसाठी गोल्ड मेडलसाठी प्रयत्न करते। माझी इच्छा आहे की तिने नेक्स्ट टाइम तिन्ही गोल्ड मेडल आणावीत महाराष्ट्रासाठी। तिची तयारी आत्तापासून चालू करतोय आपण। जान्हवीने स्केटिंग 5 वर्षांची असताना सुरू केले। बिगिनर स्केट्सवर चालू करत ती स्क्वॉट्स या स्केटिंगवर शिफ्ट झाली। 2009 सालापासून तिने स्केटिंग स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली आणि सलग 3 वर्षे तिने डिस्ट्रिक्ट आणि असंख्य क्लबच्या रेसमधून अनेक ट्रॉफीज आणि मेडल्स जिंकले। क्वाड्स या प्रकारात तिने बरेच प्रावीण्य मिळवले आणि 2012 मध्ये ती इनलाईन स्केटिंग या स्केट्सवर शिफ्ट झाली। तिने जिद्दीच्या जोरावर 6 महिन्यातच प्रगती केली। तिच्या शाळेतील सर आनंद यादव यांनी तिला आईस स्केटिंग शिकण्याचा आग्रह धरला आणि तिच्या आई वडिलांनी तिला यामध्ये प्रोत्साहन दिले। मी निलेश चोरडिया। मी स्मिता चोरडिया। लहानपणापासून तिला स्पोर्ट्सची आवड होती। तिला मी विविध स्पोर्ट्स म्हटलं ती रनिंग चांगलं करायची, ॲथलेटिक्स करायची। मग मी विचार केला की तिला 2-3 स्पोर्ट्समध्ये तिला घालावं। मग कशात जर ती चांगलं करत असेल त्या हिशोबाने तिला पुढे न्यावं। 2-3 तिला स्विमिंग ट्राय केलं, हे केलं। मग स्केटिंग तिला 4-5 वर्षापासून मी तिला स्केटिंगमध्ये हे केलं। मग आधी बिगनर्सवर होती, मग क्वाड्सवर होती। बिगनर्स आणि क्वाड्सवरती ती चांगलं करायला लागली, तिला मेडल्स मिळायला लागले आणि तिला ती जिद्द निर्माण झाली की मला गोल्ड मेडलच पाहिजे। एकदा जेव्हा तिला सिल्वर मेडल मिळालं होतं ती खूप रडली होती की मला सिल्वर का मिळालं। मग तिची ही जिद्द बघून मला वाटलं की तिला अजून आपण पुढे चांगलं हे करायला पाहिजे। मग तिला मी सरांकडे हे केलं, अजय तावरे सरांकडे बोलले त्यांच्याशी। त्यांनी मग तिला इथे हे केलं, स्केटिंग करता इनलाईन स्केटिंगवर पहिल्यांदा आम्ही टाकलं आणि तेव्हा तिच्या शाळेतले एक सर अजून एक आनंद यादव म्हणून आहे, त्यांनी मला थोडं आईस स्केटिंगबद्दल मार्गदर्शन केलं। मग आम्ही आईस स्केटिंगकडे तिला टाकायचं ठरवलं की ऑलिम्पिक गेम आहे, चांगलं आहे, तिला हे पण आहे तिच्यातली जिद्द। मग आईस स्केटिंगचं जेव्हा टाकलं तेव्हा अजय सरांनी तिला ट्रेनिंग करण्याबद्दल आम्हाला म्हटले मी तिला ट्रेन करल आणि त्या हिशोबाने त्यांनी ट्रेनिंग व्यवस्थित चालू केलं। आणि मागच्या वर्षी तिचं पहिलं वर्ष होतं, तिला स्टेटला गोल्ड मेडल मिळालं पण नॅशनलच्या वेळेस ती पडली, त्याच्यामुळे तिचं मेडल गेलं। पण यावर्षी तिने तिच्या हिशोबाने फार प्रकारे चांगलं केलं। सिल्वर मेडल ती आजारी असताना तिला 3 दिवस आम्ही सलाईनवर ठेवलं होतं मी तिथं, पण तरी तिने सिल्वर मेडल घेतलं। त्याबाबत आम्ही खुश आहे। अजय सर तिच्यावर भरपूर मेहनत घेत आहेत। आनंद यादव यांचं तिला मार्गदर्शनही मिळत आहे त्या बाबतीत सुद्धा। ती प्रत्येक खेळात लंगडी, डॉजबॉल, रनिंग सगळ्या ह्याच्यात तिने प्रावीण्य मिळवलं आहे। तिला शाळेत सुद्धा बेस्ट ॲथलीट्सचं तिला ट्रॉफी 2 वर्ष सलग मिळत आहेत। त्याच्यानंतर स्केटिंगमध्ये पण जेव्हा तिचं मी बघितलं की ती करू शकते, मग त्या ह्याच्यातून मला प्रोत्साहन मिळालं की तिला आपण पुढे हे न्यावं इनलाईन्समध्ये। मग इनलाईन्सचं आता पुढे ती आता जसं सरांचं गायडन्स मिळेल तसं ती पुढे हे करेल। नॅशनल वर्ल्ड चॅम्पियनशिप हे सगळं माझं आणि तिचं दोघींचं एम आहे। जान्हवीमध्ये जिद्द हा प्रकार फार आहे
आणि ती तिच्या जिद्दीवर बऱ्याच गोष्टी, म्हणजे जरी तिच्यातली ताकद जरी कमी थोडी, आता तिचा जो एज ग्रुप आहे त्याच्यामध्ये तिची थोडी ताकद कमी पडते, पण ती तिच्या जिद्दीवर आणि ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी, म्हणजे आत्ता ती जी नॅशनल हे खेळली आईस स्केटिंग कॉम्पिटिशन, ती 10 वर्षाची जस्ट पूर्ण झाली आहे नोव्हेंबरमध्ये, पण अंडर 14 एज ग्रुपमध्ये ती खेळलेली आहे. तिची ती जिद्द आणि हे बघून म्हणजे आम्हाला तिचं म्हणजे ह्या वयात तिचं कौतुक करावं असं वाटतं, कारण की ह्या वयात तिने एवढी जिद्द पकडली तर ती पुढं म्हणजे आमचं ध्येय की तिने ऑलिम्पिकपर्यंत खेळावं. आणि आज आईस स्केटिंग हा गेम आपल्या इथं भरपूर डेव्हलप होत चाललेला आहे. त्याच्यासाठी बऱ्याच आत्ता म्हणजे कॉम्पिटिशन या गोष्टी आपल्या इंडियात आत्ता व्हायला लागल्यात, पण बराच स्कोप आहे मुलांना, मुलं तिकडे डायव्हर्ट पण चांगल्या प्रकारे होत आहेत. आणि तिने तिच्या जिद्दीवर ऑलिम्पिकपर्यंत पोहोचावं एवढीच आमची अपेक्षा आहे, बाकी काही नाही. आणि त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी आम्हाला करायच्या आहेत तिचे सरही तिच्यावर त्यासाठी मेहनत घेत आहेत. आमचं एवढंच ध्येय आहे, बाकी काही नाही. आईस स्केटिंग स्टेट चॅम्पियनशिपमध्ये तिला गोल्ड मेडल मिळून पुढे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेत महाराष्ट्राकडून सिलेक्शन झाले. ती पहाटे 5 वाजता उठून प्रचंड थंडीत रोज 6 ते 9 कॅम्पमध्ये प्रॅक्टिस आणि व्यायाम करते आणि परत सायंकाळी 3 तास अशी तिची दिनचर्या आहे. मला वाटतं की बाकीच्या मुलांनी पण करायला पाहिजे हा गेम, कारण की ह्या गेममध्ये पुढे खूप स्कोप आहे. आणि मला वाटतं की मी इंडियाकडून रोलर आणि आईस दोघंही गेम खेळावे. मी हे खूप छोटपणापासून करते. मला स्पोर्ट्सची खूप पहिल्यापासून आवड होती आणि मला स्केटिंगही खूप पहिल्यापासून आवडतं. मला खूप सारे एक्सपिरियन्सेस झालेत. मी खूपदा पडले, खूपदा घसरले, खूपदा रेस जिंकले. मी अजय सरकडे स्केटिंग करते. पहिले मी खूप नर्वस असायचे, पण जेव्हा मी अजय सरच्या क्लबला जॉईन केलं तेव्हा माझा नर्वसपणा गेला आणि कॉन्फिडन्स खूप वाढला. मला प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स मिळाले आणि प्रॉपर फिटनेस पण मिळाला. मी रोज सकाळी 5 वाजता उठून रोडला जाते, सूस रोडला, आणि संध्याकाळी 6:30 ते 8 आमची रिंक असते अरण्येश्वरला. सॅटर्डेला सकाळी आम्ही बालेवाडीला जातो 6 वाजता आणि इव्हनिंगला स्केटिंग असतं रिंकवर. संडेला सकाळी पर्वती फिटनेस होतो, इव्हनिंगला सुट्टी असते.